जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अखेर हुपरी अतिक्रमण प्रकरण मार्गी, व्यापारी नागरिक सुटकेचा श्वास. हुपरी खोकेधारक व खासदार, आमदार, तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी घेतली संयुक्त बैठक. हुपरी नगर परिषदेने गावातील अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये घेतलेला निर्णय यासाठी हातकलंगले तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये हातकलंगलेचे खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, तहसीलदार सुशील बेलेकर, अप्पर तहसीलदार महेश खिलारी, मुख्याधिकारी अजय नरळे व पोलीस निरीक्षक सत्यवान हाकी व गावातील खोकीधारक, बजरंग दल व आजीमाजी नगरसेवक व पदाधिकारी यांच्या समवेत आज बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या जवळील अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू झाली व तेथील अतिक्रमण काढून त्यांना लहान गाळे देण्यासंदर्भामध्ये सांगण्यात आले व इतर अतिक्रमणाच्या विषयी दिलेल्या नोटिसा परत घेण्याच्या सूचना खासदार धैर्यशील माने यांनी मुख्याधिकारी अजय नरळे यांना दिल्या. मुख्य छत्रपती शिवरायांच्या स्मारकाभोवती 20 फूट जागा उजव्या डाव्या हाताला सोडून इतर राहिलेल्या जागेमध्ये प्रत्येकाने छोटे गाळे उभा करून त्यामध्ये सर्वांना समान जागा देण्यात यावी व त्या ठिकाणी मावा, गुटख्याचे पदार्थ किंवा चिकन चायनीज असले कोणतेही पदार्थ विक्रीला ठेवू नये असे सांगत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पावित्र्य आपणच राखले पाहिजे अशा सूचना खासदार माने यांनी दिल्या. बैठकीसाठी आलेल्या इतर गाळाधारकांनी झालेला निर्णय मान्य केला व 400 लोकांना दिलेल्या नोटिसा परत घेण्यासंदर्भामध्ये खासदारांनी तहसीलदार, मुख्याधिकारी यांना तशा सूचना दिल्या. त्यामुळे गावकऱ्यांनी बजरंग दल व अतिक्रमण केलेले गाळेधारक यांनी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीजवळच निघालेला हा तोडगा मान्य करत आपली गाळी स्वतःहून जागा सोडून ॲडजस्टमेंट करून घेण्यासंदर्भामध्ये मान्य केले असल्याने यावर तोडगा काढण्यात खासदार धैर्यशील माने हे यशस्वी झाले असून गावामध्ये सुरू असलेला अतिक्रमणाचा पेच अखेर संपुष्टात आणण्यामध्ये यश आले. प्रतिनिधी सागर पाटीलसह मनापासून अभिनंदन करेल, आभार मानेल की तुम्ही एका चांगल्या विषयाला हात घातलं आणि कडेला नेलं. तुमचं आंदोलन एका चांगल्या गोष्टीसाठी होतं. दुकानदारांचं आंदोलन सुद्धा स्वतःसाठी नव्हतं, पण त्यांनी व्यवसाय, शेवटी हातावरचं पोट आहे. प्रत्येक जण काय आहे तर वाडवडिलांची इस्टेट घेऊन कष्टात नाही. या ठिकाणी 3 पिढ्या हे लहान असताना अध्यक्षांनी मला वाटतं त्यावेळी पुतळा आणण्यासाठी मानेसाहेबांच्याकडे ही त्यावेळी धडपडणारी लोक आज एक पुतळा उभा करताना किती परवानग्या, किती अडचणी. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.